आज तरी काय काम नसल्यासारखं काम काढलेलं. ह्यानी येताना गोव्यावरून परवा म्हणलं ना तांदूळ त्यानं घेऊन आलते. मग ते वाळत घातलेलं. मग आज जाऊस तोपर्यंत काकी हाक मारले की करंजी करायला ये. बरं म्हणलं येतो. मग कपडे आणलेत येताना वरनं. 10 वाजता वाळत घातलेलीत कपडे लगेच वाळलीत. मी म्हणलं कपड्याचं काय घेऊन बसल्यास नेहा, इथं माणसं वाळायला आलीत. मग घरातलं आवरलं. मग मी सकाळीच हे केलते चिरोटे. मग आवरलं वगैरे, घराला कुलूप घातलं. बाळाला काकींच्यात सोडलेलं मगाशीच. मग काकींच्यात गेले. गेल्यावरती काकी त्यांनी करंजी करत बसलेले. मग गेल्यावरती मी खूप लांबून आल्यासारखं मला प्यायला पाणी दिलं. मग मी करंजी कापायला बसली. मग नंतरनं बाळ पण आलं थोड्या वेळानं. मग दीदीसोबत तिचं मस्ती चाललेलं. दीदी आणि तिनं खेळत होते. मग दीदी नंतरनं तिला करंजी लाटायला शिकवत होती. हिनं पण लगेच मी लाटतो असं म्हणून करंजी लाटायला घेतली. मग दीदी सांगत होती असं असं कर म्हणून. मग ती पण करत होती, फक्त त्याला दाबत होती. मग घरी आलो, करंजी वगैरे करून बाळ झोपला. मग आज चिकन केलतं, बिर्याणी वगैरे. मग आल्यावर कामं केलीत. मग आहो म्हणले की आज मला भाकरी पाहिजे. मग मला वाटलं भाकरीचं पीठ असेल, तर कुठलं काय. मग नीट केलेलं होतं म्हणून नशीब. मग खाली काकांकडंच दळायला वगैरे दिलं. मग बाळ झोपलेलं तोपर्यंत तर वरनं तांदूळ वगैरे भरून आणले. मग नीट करायचं होतं ते इंद्रायणी तांदूळ, त्यात खडे होते म्हणून. पण मी आता नंतरनं करते. मग तोपर्यंत बघितलं घरात काय 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 नाही. मग एवढं काढलं हुडकून हुडकून. नेक्स्ट ब्लॉगमध्ये सर्वांना जय बाळमामा.